श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तुला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारा आहे. तुझं जरी दुर्लक्ष असलं तरीही मी तुझ्या त्या सर्व काही गोष्टींना जाणतो जिथे तुझं दुर्लक्ष आहे. कोण तुझ्यासाठी किती कठीण तयार करू पाहत आहे ते देखील मीच दूर करणार आहे. मी तुझा देव आज तुला ते सर्व काही देण्यासाठी आलो आहे. माझी उपस्थिती तुझ्यासाठी त्या शक्तींना जागृत करण्यासाठी आज इथे मी उपस्थित आहे. बाळा, तू जेव्हा नामस्मरण करतो, भक्तीस दंग असतो, तेव्हा तेव्हा मी माझे आशीर्वादही पाठवतो आणि चमत्कारही तुझ्या दिशेने पाठवतो. तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. लवकरच ती तुझ्या जवळ असेल. होय, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू खूप काही प्रार्थना केली आहे. ती इच्छा तुला बघण्यासाठी तू खूप आतुर आहेस. मला माहीत आहे तुझं भाग्य ठरलेलं आहे, कारण ते मी लिहिलेलं आहे. पुढील आशा सोडू नकोस. जीवनात त्या गोष्टी पाठलाग करतात ज्या कठीण वाटत असतात. मग त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात असंख्य अशा गोष्टी निर्माण करतो ज्यामुळे तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकता. तुमच्या कृतीवर तुमचे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक कृती ही योग्य पद्धतीने पुढे जाऊ द्या. देव म्हणतात, बाळा, आयुष्यात खूप काही कठीण अध्याय होते जे तुम्ही आता पूर्णपणे बंद केले आहेत. होय, कारण माझी कृपा त्यांना बंद करते. ते कठीण आता तुमच्यासाठी संपले आहे. आयुष्य पुढे जात आहे. तुम्हाला कधीही फसवणूक जाणवत असेल, काही अधीरता जाणवत असेल, काही कठीण जाणवत असेल तर देवाला आठवा. देव तुमच्यातून ते सर्व काही दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. देव तुमच्यावर माया करतो. देव तुम्हाला प्रेमाने भरतो. तुमच्या जीवनात जे हवे आहे ते मिळवून देतो. जर तुम्ही देवाच्या शक्यतेने पूर्ण होऊ पाहत आहात तर तुमच्यासाठी त्या अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतील. तुमचा विचार हा तुमच्या सकारात्मकतेला वाढवणारा असावा. जर तुम्ही काही बदलांसाठी तयार आहात तर बदल घडतील जे तुम्हाला सुखाने, आनंदाने त्या परिस्थितीकडे नेतील जी तुमच्यासाठी सुखाची कल्पना आहे, सुखाची आशा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला जगण्यापेक्षा काय अर्थ आहे तेव्हा समजू लागता, तेव्हा यश तुमच्या दिशेने धावत येऊ लागते. जेव्हा तुम्ही जगण्यातील आशा निर्माण करू लागता तेव्हा सर्व काही घडू लागतं. विचार करा, ज्यांच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवता आणि कधीकधी त्याच ठिकाणाहून काही नाते तुमच्यासाठी नकारात्मक विचार करतात तर काही नकारात्मकता तुम्हाला देऊ पाहतात, त्या ठिकाणी तुम्ही नाराज होऊ लागता. मी सांगत आहे तुम्हाला की त्या ठिकाणी नाराज होणे सोडा. शांत राहा. पलीकडे काय आहे त्याकडे लक्ष द्या. लोक काय म्हणतात किंवा नाते काय म्हणतात यापेक्षाही स्वतःच्या बुद्धीने कर्म करा आणि पुढे जा. तुमची किंमत करणाऱ्यांना जपा आणि जे कोणी तुमची किंमत करत नाही त्यांचा विसर पाडा स्वतःच्या मनाला. कारण जे कोणी इज्जत करत नाहीत किंवा मान सन्मान देत नाहीत अशा व्यक्तींचा विचार तुम्ही देखील करू नका. मला माहीत आहे काही कारणीभूत आहे जे तुमच्या दुःखाचं आहे. ते दुःखच संपवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर आयुष्यात सतत पुढे जात राहाल. मला माहीत आहे आयुष्यात काही कठीणही आहे, काही सोपेही आहे, पण कठीणाला धरून चालणे फार कठीण आहे. म्हणून कठीण तिथेच या क्षणाला सोडून द्या आणि जे सोपे आहे ते धरून पुढे चालत राहा. आयुष्यात कधीही घाबरू नका. मी सदैव तुमच्या सोबत आहे. दुःखाचे रूपांतर सुखात करेल. विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमची जागा बदलाल, काही गोष्टी बदलाल, तेव्हाच काहीतरी बदल घडतील. मला माहीत आहे कुणी तुमच्यासाठी काही संधी निर्माण होताना अडचणी आणू लागतात.
वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. तुम्ही जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करत असता तितकेच काही लोक तुम्हाला गैरसमजीमुळे किंवा काही अर्धवट ज्ञानामुळे तुम्हाला खूप काही बोलूनही घेतात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाईट अनुभव करून देण्यासाठी तयार असतात. प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण प्रत्येकाचा प्रयत्न यशस्वी होतो का? तुम्ही जे काही बोलत आहात, करत आहात, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे, जे प्राप्त करायचं आहे, त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात का? स्वतःच्या मनाला विचारा. जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर हा संपूर्ण संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण यातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कधी यश मिळणार आहे. जेव्हा तुम्ही हिंमत हारणार नाही, जेव्हा तुम्ही पुढे जाल आणि स्वतःचा विजय प्राप्त करण्यासाठी स्वतःला जबाबदार मानाल, तेव्हाच तुम्ही जिंकाल. मला माहीत आहे, नक्कीच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत असाल. आज तुम्ही या संदेशाला भेट दिली आहे, कारण हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुम्ही ऐकावा. हा आवाज सतत तुम्हाला ऐकू यावा, यासाठी तुम्ही हा संदेश ऐकत आहात. तुमच्यातील ऊर्जा जागृत होईल, तुम्ही सकारात्मक व्हाल. दिवसेंदिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी येत आहे. त्यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात. तुम्हीच केलेल्या कर्मामुळे हे सर्व काही प्राप्त होत आहे. देव तुम्हाला संकेत देतो, देव तुम्हाला मार्गदर्शन करतो, देव तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. त्या मार्गावर चालणे, पाऊल टाकणे, प्रयत्न करणे हे सर्वस्वी तुमच्या स्वाधीन आहे, तुमच्या हातात आहे. एवढंच करा, देवाचं नामस्मरण करा. भिवू नका, कारण देव सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, मोठी असली, अडचणीतली असली, तरीही देव मार्ग दाखवतो. तुम्ही भाग्यशाली आहात, भाग्यवान आहात. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. तुम्हाला आवश्यक आहे की तुम्ही हे ऐकावे. तुमच्या प्रेम जीवनात काहीतरी बदल घडत आहेत. जे तुम्हाला हवे आहे तेच मिळणार आहे, आणि जे काही नकोसे आहे, जे त्रासदायक आहे, ते भांडणे असो, कलह असो, काही इतर गोष्टी असोत, त्या तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत. तुमच्यासाठी सुदैवाने देव ते सर्व काही आशीर्वाद पाठवत आहे. आजच्या आज रात्रीतून भोग संपणार आहेत, त्रास संपणार आहे. तुमचं उज्ज्वल भविष्य तुमच्या पुढे आहे. जर तुम्ही देवाला मानत असाल तर आत्ताच, होय देवा, मी तुमचा इशारा समजतो, मी आशीर्वादित बाळ आहे, असे लिहायला विसरू नका. तुम्ही तुमच्या जीवनातील काही शत्रूंना आता पुढील काळात पश्चाताप करताना अनुभव करणार आहात, पाहणार आहात, कारण तुम्ही आता ते अद्भुत दैवी कृपेचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करणारे चमत्कारिक बाळ असाल. होय, तुमची निवड झाली आहे. घरात अचानक जे काही घडत असेल ते स्वामींचे संकेत माना, कारण हे संकेत तुम्हाला उच्चतम भाग्य प्रदान करू शकतात. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. जर तुम्ही आज या संदेशाकडे दुर्लक्ष केलं तर खूप काही गमावून जाल. म्हणूनच तुमचा हा वेळ जो या संदेशाला देत आहात तो व्यर्थ होणार नाही. तुम्ही जे काही अश्रू पूर्वी वाहिलेले आहेत देवाच्या चरणी, ते आता सार्थकी होणार आहे. देव तुम्हाला आजपासून आनंदाने भरत आहे. तुमची गरिबी कायमची नष्ट होणार आहे. जे श्रीमंतीसाठी प्रयत्न करत आहेत, यशासाठी, पैशासाठी, आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्या जीवनात अधिक सुख समृद्धी ते आकर्षित करत आहेस. देव म्हणतात, बाळा, पूर्वी तू खूप रडला आहेस. काही अशी कारणं होती तुझ्या आयुष्यात जी तुझ्याच्यानी दूर होत नव्हती. ती गरिबी, ते त्रास, ते पैशासाठी चणचण तू सर्व काही अनुभवलेला आहेस. पण आता मात्र तुझ्या आयुष्यात सुख समाधान देणारे हे 72 तास आहेत. या 72 तासात तुला एक मोठी योजना करायची आहे. जे काही तू कमावतोस त्याच्याही दुप्पट कमावण्याची संधी तुझ्याकडे येत आहे. त्या संधीचे सोने करणे तुझ्याच हाती आहे. तू स्वामींचा प्रिय बाळ आहेस. तुला ते सर्व काही शक्य आहे. तुझ्या शक्यतांना
मी पूर्ण करत आहे. सावधान, शत्रूपर्यंत काहीही पोहोचता कामा नये. काही गोष्टी उकल करू नका. प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. तुमचं यश सर्वांना दाखवू नका. कारण काही लोक खूप अशा चुकीच्या कल्पना घेऊन बसलेले आहेत, जे तुम्हाला नेहमीच धोका देण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला मागे खेचण्यासाठी, तुमच्यासोबत शत्रुत्व करण्यासाठी प्रस्थापित आहेत. त्यांना तुम्हाला परास्त करायचं आहे. त्यांना तुम्हाला विजयी होऊ द्यायचं नाही. विजय हा तुमचाच होणार आहे. त्यासाठी पुढे व्हा. स्वामी म्हणतात, घरात काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला काही संकेत मिळतील, जे शुभ संकेत असतील. जेव्हा शुभ लाभ घरात घडू लागतं तेव्हा घरातली व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागतात, आनंदाचा वर्षाव करू लागतात. कारण हे सर्व काही शुभ संकेत आहेत. कुणी तुमच्याशी प्रेमाने 2 शब्द बोलू लागतं. जे व्यक्ती तुमचा आजपर्यंत काही गोष्टींमुळे त्रास करून द्यायचे, तुमच्याशी वैतागाने बोलायचे, चिडून बोलायचे, ते देखील या दिवसात तुमच्याशी गोड बोलू लागतील, प्रेमाने बोलू लागतील. ते सर्व काही स्वीकार करा. कारण हा बदल तुम्ही नाही, तर हा बदल वेळ आणि देव घडवत आहे. जर तुम्ही या बदलाला स्वीकार करत असाल तर आत्ताच होय देवा, माझं प्रेम जीवन आनंदाने भरा असं टाईप करा. तुमच्या प्रेम जीवनात अनेक सुसंवाद, शांती, आनंद आणि भरपूर प्रेमाचा तुम्ही अनुभव करणार आहात. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण खूप काही गोष्टी रात्रीतून बदलतील. तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव करणार आहात. काही लोक आजपर्यंत तुमच्याशी नीट बोलत नव्हती. तुमचा राग किंवा द्वेष करायची, ती देखील तुमच्या पुढे पुढे येऊन तुमच्या कार्यात मदत करतील, तुम्हाला सहाय्य देतील आणि तुमचं नाव उंचावू लागेल. होय, कारण आता तुमच्या नावासोबत काहीतरी जुळणार आहे, जे तुम्हाला पुढे नेणारं असणार. ते तुम्हाला अधिक आकर्षित करणारं असेल आणि ते तुम्हाला अधिक संपन्नता देणारं असेल. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर आत्ताच होय देवा, मला आशीर्वाद स्वीकार आहे. स्वामी, माझ्या घरात शांतता नांदू द्या. माझ्या घरात सुख संपत्ती, आरोग्य, आनंद येऊ द्या. सतत राहू द्या. चमत्कार घडू द्या. अशी प्रार्थना करा. स्वामी ती प्रार्थना नक्कीच स्वीकार करतील. तुमच्या आयुष्यात काही चुकीचे लोक असतील, जे आजही जुळलेले आहेत, तर ते उद्यापासून नसतील. कारण देव त्याचे नियोजन करत आहे. तुम्ही आता 2 चमत्कार आकर्षित करत आहात. हे दोन्हीही चमत्कार तुमच्या आयुष्यात खूप मोठा परिणाम करणारे आहेत, शुभ आहेत आणि तुमच्या भाग्यात खूप मोठा बदल घडणार आहे. त्या बदलासाठी देवाने हा गुपित संदेश तुम्हाला दिला आहे. हा एक गुपित धक्का आहे, जो तुम्ही स्वीकार करत आहात. तुमच्या झोपण्यापूर्वीच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. आज तुम्ही जे काही देवाला सांगितले आहे, देव ते स्वीकारतो. तुमच्या दिशेने आनंद पाठवतो. आज झोपण्यापूर्वीच तुम्ही एक आनंदाची बातमी ऐकणार आहात. देव तुम्हाला सुखाने, आनंदाने भरणार आहे. जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल, तेव्हा हा आनंद तुमच्या जवळ असेल. तुमच्याशी अशा काही गोष्टी जुळल्या जातील, ज्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप पुढे नेणाऱ्या असतील. तुम्हाला संकेत मिळू लागतील. देवाचे हे दिलेले संकेत स्वीकार करा. आनंदी राहा. शत्रूपासून सावध राहा. घरात कुणीही धोका करणार नाही. तुमच्या जीवनात कुणीही धोका देणार नाही. जर तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर केलास आणि तुम्ही आवडल्यास, लाईक केल्यास, देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुम्हाला शुभ परिणाम देव. तुमच्या आयुष्यात सर्व काही चमत्कार देव. ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी